राज्यामध्ये बुधवारपासून पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज। गेल्या काही दिवसांमध्ये पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आला होता, आता वर जाण्याचा अंदाज। एसटीचं वाहनतळाचं काँक्रिटीकरण करण्याचा महामंडळाचा निर्णय। पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर विभागामधल्या बस स्थानकांचं काँक्रिटीकरण केलं जाणार। ओबीसी समाजाबाबत न बोलणाऱ्या आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर राज्यभरामध्ये आंदोलन करणार। ओबीसी समाजातील नेत्यांच्या बैठकीत निर्णय। मराठा आरक्षण कायद्यामार्फत पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयी सभा घेणार। सरकारनं 15 दिवसात हरकती मागवल्या, ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना फायदा होणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र म्हणजे सरसकट आरक्षण, जरांगेंचा दावा। सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मांडा, टीकाकारांना प्रत्युत्तर। आता तह नाही कायदा झालाय, हरिभाऊ राठोड यांच्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर। साताऱ्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट। अजित पवार आणि श्रीनिवास पाटील यांच्यात अर्धा तास चर्चा। कोकणामधला हापूस आंबा नवी मुंबईतल्या एपीएमसी मध्ये दाखल। जानेवारी महिन्यात हापूस आंब्याची विक्रमी आवक, यंदा हापूसच्या 360 पेट्या मार्केटमध्ये दाखल। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव शेतकऱ्यांनी पाडले बंद। कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवण्याची शेतकऱ्यांची मागणी। अजित पवारांची बैठक सुरू असतानाच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गोंधळ। बेकायदेशीररित्या घर पाडल्याचा आरोप करत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न। आजपासून पंढरपूरमध्ये पाणी कपातीला सुरुवात। उजनी धरणात 4% पाणीसाठा राहिल्यानं पंढरपूर नगरपालिकेचा निर्णय। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। प्रस्तावित तळोदा बुऱ्हाणपूर मार्ग आणि पूर्णाळ अंतुर्ली मार्ग उड्डाणपूल रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीमध्ये पीक विम्यासाठी ठाकरे गटाचं आंदोलन। पीक विमा मिळाला नसल्यामुळे ठाकरे गट आक्रमक। जातीपातीसाठी एकत्र येता मातीसाठी एकत्र या, रविकांत तुपकर यांचं शेतकऱ्यांना आवाहन। शेतकऱ्यांबाबत शासन तसंच विविध राजकीय पक्ष उदासीन असल्याचं वक्तव्य। रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी कोळी समाजाचं बेमुदत अन्नत्याग आंदोलन। आंदोलनकर्ते सुजित आग्रावकर यांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार। 16 वर्षांच्या मुलीनं 32 वर्षांच्या पुरुषाला कुस्तीत केलं चितपट। हिंगोलीतल्या कुस्ती स्पर्धेमध्ये रुपाली शिंदे यांची कामगिरी, 10 मिनिटांमध्ये जिंकला डाव। संकष्टी चतुर्थी निमित्त नागपूरच्या टेकडी गणपती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। मंदिरात सकाळपासून भक्तांची गर्दी। भंडाऱ्यामध्ये ग्रंथदिंडीचं आयोजन। सकाळी ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडीला सुरुवात। आजपासून सलग 3 दिवस यवतमाळमध्ये जाणता राजा महानाट्याचं आयोजन। शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्य सरकारचा उपक्रम। यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर प्रयोग पाहता येणार। अहमदनगरमधल्या राहुरीमध्ये झालेल्या वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ बार असोसिएशनचं काम बंद आंदोलन। जंगल सफारी दरम्यान समोर वाघीण आल्यानंतर चालकानं पर्यटक बसलेली जिप्सी उलटली। नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड पवनी करांडला वन्यजीव अभयारण्यातली घटना। पती पत्नीच्या भांडणातून पत्नीनं पेटवलं घर। छत्रपती संभाजीनगरमधली अजब घटना, दोघंही डॉक्टर असल्याची माहिती। नांदेड पोलिसांनी 5 लाख रुपयांचा बनावट गुटखा केला जप्त। दोघे जण लोहा पोलिसांच्या ताब्यात। बीडच्या अंबाजोगाईमधल्या खोलेश्वर महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलन सुरू असताना अज्ञाताकडून दगडफेक, एक शिक्षक जखमी। या प्रकरणी 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल। परभणीतल्या जिंतूर तहसीलदारांच्या गाडीनं घेतला पेट।
तहसील कार्यालयातली घटना, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बुलढाण्यामध्ये बनावट चलनी नोटासह 14,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, चौघांना अटक. अहमदनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पूल इथं कंटेनर आणि दुचाकीचा अपघात, आई वडिलांसह 2 भावंडांचा मृत्यू. सोलापूरमधल्या महावीर चौक रस्त्यावर दुचाकी झाडाला धडकली, भीषण अपघात, 3 तरुणांचा मृत्यू. वर्ध्यातल्या कारंजामध्ये पहाटेच्या सुमारास 4 दुकानांना आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, 10 ते 20 लाख रुपयांचं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.